वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी। आपण बघतोय सायन्सचे सगळे धडे। वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी। आपण बघतोय सायन्सची सिरीज, ज्यामध्ये आपण 6वीतले सगळे विज्ञानाचे धडे बघणार आहोत। त्यामध्ये आजचा जो धडा आहे तो आहे धडा नंबर 5, जो आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म। आता या धड्यात आपल्याला काय काय बघायचं, तर एक तर धड्याचं नाव आहे पदार्थ सभोवतालचे, म्हणजे यामध्ये आपल्याला जे आपल्या आजूबाजूचेच पदार्थ आहेत त्यांच्याविषयीच बघायचं आहे। त्यानंतर पदार्थाच्या अवस्था बघायचं आहे। त्या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव, वायू, जे आपल्याला लहानपणापासून माहिती असतात, स्थायू, द्रव, वायू। तर त्या पदार्थांच्या 3 अवस्था आणि त्यांचे गुणधर्म, पदार्थांचे गुणधर्म, अशा आपल्याला धड्याचं नाव आहे। आता यामध्ये कुठले कुठले टॉपिक बघायचे आहेत, तर पहिलं बघायचं आहे ते म्हणजे पदार्थाच्या अवस्था। आता त्या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू। आणि त्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे जे आहे अवस्थांतर, दुसरं आहे संप्लवन, तिसरं आहे पदार्थांचे गुणधर्म आणि चौथं बघायचं आपल्याला धातूंचे गुणधर्म। तर हे 4 मुख्य टॉपिक आहेत जे आपल्याला बघायचे आहेत। तर आता यातला सुरू करू आपण पहिला टॉपिक, जो आहे पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर। आता पदार्थांच्या अवस्था, यामध्ये आता पदार्थांच्या 3 अवस्था असतात आणि त्या असतात या स्थायू, द्रव आणि वायू, या 3 पदार्थांच्या अवस्था असतात। आता याच्याविषयी आपण जरा थोडासा कंपेअर करून अभ्यास करणार आहे। तर यामध्ये आता पहिली, याचं उदाहरण कोण आहे, तर स्थायूचं उदाहरण आहे लोखंड, द्रवाचं उदाहरण आहे पाणी, किंवा अजून याची बरीच उदाहरणं असतात। आता पाणी आहे, दूध आहे, किंवा इतर ताक वगैरे, हे पण बरेच द्रवच आहेत। तर द्रव, त्याचं उदाहरण काय, पाणी। आणि तिसरं आहे आता वायू, वायूचं उदाहरण काय, हवा। तर आता हे झाली उदाहरणं। आता आपल्याला फरक बघायचा आहे, तो म्हणजे 2 फरक मुख्य बघायचे आहेत। तर पहिलं तर स्थायू, द्रव आणि वायू यांच्यामध्ये आकाराच्या नुसार काय फरक असतो। तर आता स्थायू म्हणजे आता स्थायूमध्ये काय येतं, लोखंड येतं, किंवा समजा दगड येतं, किंवा लाकूड येतं, किंवा कुठलाही इतर धातू पण येतात, पारा वगैरे सोडून फक्त। तर हे जे स्थायू आहे यांना स्थायू आपण का म्हणतो, तर स्थायू म्हणायचं कारण हे असतं की त्यांना स्वतःचा आकार असतो। त्यानंतर आता द्रव काय असतं, तर द्रवाला स्वतःचा आकार नसतो। म्हणजे आता पाण्याला स्वतःचा आकार आहे का, तर पाण्याला स्वतःचा आकार नसतो। मग पाण्याचा आकार काय असतो, तर आपण ज्या भांड्यामध्ये त्याला टाकू त्यामध्ये त्याचा आकार होतो। म्हणजे आता समजा आपण उंच भांड्यामध्ये टाकलं तर पाण्याचा आकार उंच होईल, समजा आपण ते पसरट भांड्यामध्ये टाकलं तर तसा आकार होईल। म्हणजे द्रवाला स्वतःचा आकार नसतो, स्थायूला स्वतःचा आकार असतो, द्रवाला स्वतःचा आकार नसतो। आणि आता वायूला पण स्वतःचा आकार नसतो। आणि वायूचे एक वैशिष्ट्य काय आहे, तर वायू मिळेल ती सर्व जागा व्यापत असते। त्यामुळे आपण एक शब्द येतो ज्याला आपण म्हणतो निर्वात, त्याला म्हणतो व्हॅक्यूम। तर व्हॅक्यूम आपल्याकडं असत नाही, म्हणजे आपण जिथं आता आपल्या आजूबाजूला व्हॅक्यूम तयार होणार नाही, निर्वात पोकळी तयार होणार नाही। तर वायूला पण स्वतःचा आकार नसतो, पण वायू मिळेल ती सर्व जागा व्यापत असते। आता दुसरा जो फरक आपल्याला बघायचा आहे स्थायू, द्रव, वायूमध्ये, तो बघायचा आहे तो म्हणजे आकारमान, ज्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम। तर आकारमानाच्या बाबतीत स्थायूला स्वतःचे आकारमान असते, स्थायूला स्वतःचं व्हॉल्यूम असतं। आणि आता जर समजा आपण आपण आता साखर स्थायू आहे असं जर म्हटलं, साखर स्थायूच आहे, तर आपण जर समजा आता ती पृष्ठभागावर सपाट जमिनीवर जर समजा टाकली, तर त्यावरती जर भरपूर साखर टाकली तर साखरेचा काय होतो, ढीग तयार होतो। तर हा ढीग जरा थोडासा असा त्रिकोणी तयार झाल्यासारखा होतो। तर हा स्थायूचं वैशिष्ट्य आहे की त्याचा ढीग तयार होईल। आता द्रव जर समजा आपण पसरट भागावरती टाकलं तर द्रव सगळीकडं पसरतं। आणि द्रवाची एक प्रॉपर्टी काय आहे, तर द्रव हे नेहमी उताराच्या दिशेने वाहतं। आता द्रव हे उताराच्या दिशेने वाहण्याचं कारण काय आहे, तर द्रव हे गुरुत्वाकर्षणामुळे उताराच्या दिशेने जातं। आता गुरुत्वाकर्षणचा केंद्रबिंदू काय आहे, तर पृथ्वीचं केंद्र जे आहे ते गुरुत्वाकर्षणचं केंद्र आहे। त्यामुळं द्रव हे कुठल्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आहे, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने। त्यामुळं जिकडून उतार मिळेल तिकडून ते जाणार आहे। त्यामुळे द्रवाची ही एक गुणधर्म आहे की द्रव हे नेहमी उताराच्या दिशेने वाहत असते। आणि त्यानंतर आता वायूला ठराविक आकारमान नसते, एअरला स्वतःचं व्हॉल्यूम
असं फिक्स नसतं. तर ते फिक्स नसतं, व्हॉल्यूम असतं पण ते फिक्स नसतं, त्यामुळे ठराविक आकारमान नसते. तर हे झालं की आपण स्थायू, द्रव आणि वायू यांच्यातला फरक बघितलेला आहे आणि या पदार्थांच्या 3 अवस्था आहेत. आता आपल्याला पुढचे कोणती कन्सेप्ट बघायची आहे तर ती बघायची आहे आपल्याला पदार्थांचे अवस्थांतर. तर आता आपण बघू पदार्थांचे अवस्थांतर. आता पदार्थांचे अवस्थांतर, जर आता या शब्दाकडे जर बघितलं आपण तर याचा शब्द काय हा अवस्थांतर. आता हे आंतर शब्द जेव्हा पुढे लागतो तर त्याचा अर्थ काय होतो तर बदल होणे. म्हणजे आपण आता वेशांतर म्हणतो, म्हणजे आपण काय करतो वेश बदलतो, किंवा देशांतर म्हणतो, देश बदलतो, किंवा भाषांतर म्हणतो. तर भाषांतरमध्ये काय आपण भाषा बदलून लिहित असतो, म्हणजे ट्रान्सलेशन करतो. म्हणजे हे अंतर जर शब्द कुठे लागला तर त्याचा अर्थ काय होतो की ते बदलणे. आता इथं काय अवस्थांतर म्हणजे काय, आता अवस्था बदलणार आहे. म्हणजे आता पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत स्थायू, द्रव आणि वायू त्या बदलणार आहेत. तर त्यामुळे पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे काय तर पदार्थांची एक अवस्था बदलून जेव्हा तो पदार्थ दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर म्हणतात. म्हणजे आता स्थायू, द्रव, वायू यातलं जर समजा एखादी गोष्ट स्थायूमधून जर द्रव झाली तर आपण काय म्हणणार त्याला पदार्थाची अवस्था बदलली. मग अवस्था बदलली म्हणजे त्याला काय शब्द आहे बदलसाठी आंतर शब्द आपण त्याच्या नंतर जोडतो. म्हणजे काय झालं अवस्थांतर. म्हणजे स्थायूतून जर द्रव झाला तर अवस्थांतर झालं, किंवा द्रवातून समजा वायू झाला तर काय झालं अवस्थांतर, अवस्था बदलली. किंवा वायूतून समजा द्रव झाला तरी अवस्था बदलली, द्रवातून स्थायू झाला म्हणजे अवस्था बदलली. म्हणजे स्थायूचं द्रव होणं किंवा द्रवाचं वायू होणं किंवा वायूचा द्रव किंवा द्रवाचं स्थायू जे काहीही होईल त्याला आपण काय म्हणतो पदार्थांचे अवस्थांतर. आणि आता हे पदार्थांचे अवस्थांतर का होते तर पदार्थांना अवस्थांतर करण्यासाठी एकतर उष्णता द्यावी लागते किंवा उष्णता काढून घ्यावी लागते. आता जर समजा आपण स्थायू आहे आणि याचं आपण आता एक उदाहरण घेऊ ते म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातलं आपण बर्फ उदाहरण घेऊ शकतो. जर आता समजा बर्फ आहे आपल्याकडं, आता बर्फाला जर उष्णता दिली तर बर्फाचं रूपांतर हे पाण्यात होणार आहे. म्हणजे स्थायू असलेला बर्फ उष्णता दिल्यानंतर तो काय होतो द्रव होतो. म्हणजे स्थायू पदार्थाला उष्णता दिली तर तो द्रव होतो. आणि हे कशाचं पण होतं म्हणजे आता समजा मेणबत्ती घेतली आणि मेणबत्तीला उष्णता दिली तर मेणबत्ती पण मेण वितळणार आहे, मग काय होणार आहे ते द्रव होणार आहे. तर कुठलीही गोष्ट म्हणजे आता समजा धातू जरी पकडला आपण, लोखंड जरी पकडला आणि लोखंडाला जर समजा उष्णता देत राहिलो तर लोखंड पण एका पॉईंटला जाऊन ते द्रव होणार आहे. तर स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं काय होतं द्रवात रूपांतर होतं. जर समजा आपण आता त्यानंतर ही जर द्रवाला उष्णता दिली म्हणजे समजा पाण्याला उष्णता दिली तर पाण्याचं रूपांतर हे वाफेत होणार आहे. किंवा समजा आपण दुधाला जरी दिली तरी त्याचं रूपांतर वाफेत होणार आहे. किंवा समजा आपण मेणबत्ती आहे, मेण वितळवलं पण मेण वितळल्यानंतर पण समजा ती उष्णता आपण देतच राहिलो तर ते वायू होणार आहे. किंवा समजा कुठल्याही धातू जरी पकडला त्याचं उष्णता देऊन द्रव केलं आणि त्यानंतरही अजून उष्णता देतच राहिलो तर त्या द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होतं. तर हे उष्णता दिल्याने होतं. म्हणजे जर आपण उष्णता देत राहिलो तर हे स्थायूचं रूपांतर हे द्रवात होतं आणि द्रवाचं रूपांतर वायूत होतं, म्हणजे हे अवस्थांतर होतं. आता याच्या उलट जर समजा आपण उष्णता देण्याऐवजी उष्णता काढून घेतली, समजा वायूची उष्णता काढून घेतली. आता उष्णता काढून घेणारे म्हणजे आपण काय करणार आहे तर आपण त्याला थंड करणार आहोत. उष्णता काढून घेणं म्हणजे थंड करणे आहे. जर समजा आपण वायूची उष्णता काढून घेतली म्हणजे वायूला आपण थंड केलं, वायूला थंड केलं तर वायूचं रूपांतर हे द्रवमध्ये होतं. म्हणजे वाफेचं रूपांतर कशात होईल तर वाफेचं रूपांतर हे पाण्यात होईल. आणि आता समजा पाण्याला अजून थंड करत बसलो आपण तर एका पॉईंटला पाण्याचा काय होईल बर्फ होईल. म्हणजे काय होईल पाणी स्थायू होईल. म्हणजे जर आपण उष्णता दिली तर स्थायूचं द्रव होतं, द्रवाचं वायू होतं. आता जर समजा उष्णता काढून घेतली तर वायूचं रूपांतर द्रवात होतं. त्यानंतर द्रवाची जर उष्णता काढून घेतली तर त्याचं रूपांतर स्थायू होतं. मग याला आपण म्हणतो पदार्थांचे अवस्थांतर. अवस्थांतर म्हणजे काय असतं तर पदार्थाची अवस्था बदलणे. आंतर शब्द म्हणजे काय असतं बदलणे. वेशांतर, देशांतर, भाषांतर असे जे शब्द आहेत. अंतर लागलं म्हणजे काय होतं तर बदलतं. तसं पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे काय होते पदार्थाची अवस्था बदलते. पदार्थाच्या 3 अवस्था आहेत स्थायू, द्रव आणि वायू, त्या बदलणार आहेत. त्या क्रियेला आपण म्हणतो अवस्थांतर. तर आता ह्या झाल्या पदार्थांच्या अवस्थांतर. स्थायूला उष्णता दिली त्याचं द्रव होतं, द्रवाला उष्णता दिली त्याचं वायू होतं. आणि जर याच्या उलट वायूची उष्णता काढून घेतली किंवा आपण त्याला वायूला थंड केलं तर त्याचं रूपांतर द्रवात होतं आणि द्रवाला जर थंड केलं तर त्याचं रूपांतर हे स्थायूमध्ये होतं. याला आपण काय म्हणतो अवस्थांतर.
आता हे अवस्थांतर झालं. याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे ती आपली काय आहे तर ते आहे संप्लवन. याला सबलिमेशन असं म्हणतात. तर संप्लवन म्हणजे काय असतं तर काही पदार्थात आपण इथं हे बघितलं की स्थायूला जर उष्णता दिली आपण तर स्थायूचं रूपांतर हे द्रवात होतं हे आपण बघितलं आहे. पण काही स्थायू पदार्थ असे आहेत की जर त्यांना उष्णता दिली तर थेट ते वायूमध्ये जातात. म्हणजे त्याचं द्रवरूप होतच नाही. स्थायूला जर उष्णता दिली तर ते थेट वायूमध्ये जातात. म्हणजे जर समजा आता कापूर आहे, कापूरला जर उष्णता दिली तर कापूरचं द्रव रूपात रूपांतर होत नाही. कापूर स्थायूतून थेट वायूच होतो. तर त्याला आपण म्हणतो संप्लवन, सब्लिमेशन म्हणतो. तर आयोडीन पण त्याचं एक उदाहरण आहे की समजा कापूर किंवा आयोडीन यांना जर उष्णता दिली तर स्थायू असलेला कापूर हा थेट वायू अवस्थेमध्ये जातो. मग त्याला आपण काय म्हणतो संप्लवन. आता धड्यामध्ये एक प्रश्न पण आहे की जर आपण कापूर समजा एखाद्या डब्बीत ठेवला आणि ती जर उघडली तर आपल्याला कापूरचा वास येतो. तो कशामुळे येतो तर कापूरचं रूपांतर हे वायूत झालेलं असतं आणि आपल्याला वायूचा वास येतो. म्हणजे आपल्याला स्थायूचा वास येत नाही तर आपल्याला वायूचा वास येतो. तर त्यामुळं कापूरचं रूपांतर हे हवेच्या संपर्कात आल्यामुळं कशात होतं वायूत होतो आणि तो वायू आपल्या नाकामध्ये जातो आणि मग आपल्याला तो वास जाणवतो. तर हे कापूर आहे जे काय आहे तर संप्लवन म्हणतात त्याला की स्थायूला जर उष्णता दिली असता स्थायूचं नॉर्मल कंडिशनमध्ये द्रव व्हायला पाहिजे. पण काही स्थायू पदार्थ असे आहेत ज्यांना जर उष्णता दिली तर ते थेट वायू होतात. तर त्याला आपण म्हणतो संप्लवन. तर हे आपलं पदार्थांचे अवस्थांतर आणि त्यानंतर आपण बघितलं हे संप्लवन. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक भाग बघायचा तो म्हणजे तापमान आणि तापमापी. आता तापमान मोजायला आपण काय वापरतो तर तापमापी वापरतो. आणि आपण तापमान कुठल्या एककामध्ये मोजतो तर आपण ते नॉर्मली डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो. आणि आता 0 डिग्री असेल तर तेव्हा पाण्याचा बर्फ असतो. म्हणजे 0 डिग्रीला पाण्याचा बर्फ होतो. 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ होतो. हे सेल्सिअस हे का सायंटिस्टचं नाव होतं त्याच्यावरून हे नाव दिलेलं आहे. तर हे 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ होतो. आता 100 अंश सेल्सिअस, डिग्री म्हणजे अंश, तर अंश सेल्सिअसला पाण्याची वाफ होते. म्हणजे 0 अंश सेल्सिअसला पाण्या स्थायी रूपात असतं. 100 अंश सेल्सिअसला पाणी हे वायू रूपात असतं. तर आता हे यावरून आपण 0 ते 100चा अंदाज लावलेला आहे. आणि यावरून आपल्या नेहमीच्या वापरातील काही पदार्थ किंवा काही द्रव वगैरे असतात जे आपण थोडंसं त्याचीही यादी आहे की यामध्ये आपल्याला सामान्यपणे हे तापमान असतात. आपल्या शरीराचं तापमान आहे हे सामान्यपणे 37 अंश सेल्सिअस असतं. तर आता हे तापमान आपण मोजतो अंश सेल्सिअसमध्ये. आता यासाठी इतरही काही एकक वापरले जातात जसं की केल्विन पण एक एकक वापरलं जातं. तर हे आपलं फॅरनहाईट पण एक एकक वापरलं जातं. पण आपण हे अंश सेल्सिअस हे आपलं जास्त वापरलं जातं. पाणी 0 अंश सेल्सिअसला बर्फ असतं, 100 अंश सेल्सिअसला त्याची वाफ होते. तर हे अंश सेल्सिअस त्यामुळे वापरण्यासाठी सोपं आहे. तर पाणी आपण अंश सेल्सिअसमध्ये त्याचं तापमान मोजतो. पाण्याचंच नाही सगळ्याच गोष्टींचं आपण तापमान हे कशात मोजतो अंश सेल्सिअसमध्ये. आता तापमापीमध्ये पारा वापरतात. आता पारा वापरण्याचं कारणं आहेत. म्हणजे आता हे तापमापी ही आपली आधुनिक जी तापमापी आहे त्याच्यामध्ये आपण पारा वापरतो. पण त्याच्या आधी पाणी वगैरे पण वापरलं जायचं पण ते तेवढी अचूक नसायची. आता पारा का वापरतात याची काही कारणं आहेत. पहिली गोष्ट ही की पारा हा खूप जास्त प्रवाही असतो आणि त्यामुळं तापमानामध्ये थोडासा जरी बदल झाला तरी पारा हा सहजासहजी तो बदल त्याच्यामध्ये दाखवतो. त्यामुळं पारा हा खूप प्रवाही आहे त्यामुळं पारा वापरणं जास्त चांगलं असतं. दुसरं हे की पारा सहजासहजी गोठत नाही. म्हणजे आता समजा पाणी वापरलं जायचं आधीच्या तापमापीमध्ये पण आता जर समजा खूप थंड झाले समजा 0 अंश सेल्सिअस झालं तर पाणी त्यातलं गोठणार आहे. तर गोठणारे म्हणजे काय तर त्यावेळी ते दाखवू शकणार नाही. पारा हा सहजासहजी गोठत नाही किंवा पारा सहजासहजी त्याचं तो उकळत पण नाही. त्यामुळे पारा वापरणं जरा थोडंसं जास्त चांगलं आहे. तर तापमापीमध्ये पारा वापरला जातो. आता पुढचं एक आहे
की त्याला आपण म्हणतो उत्कलन. उत्कलन म्हणजे उकळणे. तर पाण्याचे उकळणे, पाणी कधी उकळतं तर 100 अंश सेल्सिअसला उकळतं. उकळतं म्हणजे काय होतं तर त्याचे वाफ बनायला सुरू होते. म्हणजे आपण कुठलीही वस्तू उकळते हे कधी म्हणणार आहे, जेव्हा त्याचं वायू रूपात रूपांतर होईल. वाफ म्हणजे पाण्याचं वायुरूप आहे. जेव्हा द्रवाचं रूपांतर वायूमध्ये सुरू होईल, द्रवाचं रूपांतर वायूमध्ये व्हायला सुरू होईल, तेव्हा आपण काय म्हणणार, ते उकळायला लागलेलं आहे. मग त्याला आपण काय म्हणणार आहे तर त्याचा उत्कलनांक म्हणणार आहे. उत्कलनांक कशाला म्हणणार आहे तर ज्या तापमानाला त्या द्रवाचं रूपांतर हे वायूमध्ये व्हायला सुरू होईल त्याला आपण म्हणतो उत्कलनांक. म्हणजे जर आपण पाणी तापवत गेलो तर पाणी तोपर्यंत पाण्यामध्येच राहील, द्रवरूपातच राहील जोपर्यंत त्याचं तापमान 100 अंश होत नाही. एकदा का त्याचं तापमान 100 अंश सेल्सिअस झालं तर आता पाण्याची वाफ व्हायला सुरू होईल. त्यामुळे आपण काय म्हणतो की 100 अंश सेल्सिअस हे पाण्याचा उत्कलनांक आहे. म्हणजे पाणी हे वायू रूपात व्हायला सुरू होतं, तर त्याला आपण म्हणतो उत्कलनांक. आता पाण्याचा 100 आहे, पण प्रत्येक म्हणजे जे आता समजा इतर धातू वगैरे आहेत त्यांचा तो तसा मोठा असतो किंवा काहीचा कमी पण असतो. तर हे आपण उत्कलनांक बघितलं. उत्कलनांक म्हणजे काय तर ज्या पॉईंटला, ज्या तापमानाला जो द्रवरूप असेल तो उकळायला सुरू होईल, म्हणजे त्याचं वाफेत रूपांतर व्हायला सुरू होईल किंवा वायुरूपात तो बदलायला सुरू होईल, त्याला आपण म्हणतो उत्कलनांक. आता समजा पाण्याची वाफ आहे, पाण्याची वाफ आहे ती जर समजा त्याचं तापमान कमी झालं तर ते पाण्याची वाफ आहे त्यातून पुन्हा आपल्याला पाणी मिळणार आहे. म्हणजे अशा वेळी काय होतं तर वायूचं रूपांतर परत स्थायू होतं, त्याला आपण म्हणतो संघनन. तर जर समजा आपण पाणी तापवलं तर पाण्याचं रूपांतर हे वायूमध्ये होणार आहे, म्हणजे वाफेत होणार आहे, तर त्याला आपण काय म्हणतो त्याला उत्कलन म्हणतो. आणि त्या ज्या क्षणाला ते सुरू होईल, ज्या तापमानाला सुरू होईल त्याला आपण काय म्हणतो उत्कलनांक. आता जर समजा हे पाणी थंड केलं तर वायू रूपांमधून ते द्रव रूपात जातं, त्याला आपण काय म्हणतो संघनन. आता वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात होण्यासाठी कितीला होतं तर 100लाच होणार आहे. म्हणजे 100पेक्षा कमी झालं तर ते द्रव होणार आहे, 100पेक्षा जास्त झालं तर ते वायू होणार आहे. त्यामुळं पाण्यासाठी किंवा कुठल्याही वस्तूसाठी, कुठल्याही द्रवासाठी त्याचा संघनन बिंदू आणि उत्कलन बिंदू हा एकच असणार आहे. म्हणजे आता 100 अंश सेल्सिअस आहे, जिथं पाण्याचं तापमान जर वाढलं तर ते वायू होणार आहे, कमी झालं तर ते द्रव होणार आहे. त्यामुळे 100 अंश सेल्सिअसला पाणी हे उत्कलन बिंदू पण आहे त्याचा आणि संगणन बिंदू पण आहे. कारण की संगणन बिंदू आपण कशाला म्हणणार आहे की द्रवमध्ये त्याचं रूपांतर झालं, 100पेक्षा कमी झालं की ते द्रवला होतं, त्यामुळे आपण 100ला संगणन बिंदू म्हणणार. पण आता समजा तापमान वाढलं तर ते उत्कलनांक पण होणार आहे. त्यामुळे 100 अंश सेल्सिअसच हा पाण्याचा उत्कलनांक बिंदू पण असतो आणि संगणन बिंदू पण असतो. सगळ्या द्रवांसाठी असंच असतं की त्याचा उत्कलनांक बिंदू आणि संगणन बिंदू एकच असतो. जर त्याचं तापमान वाढलं तर उत्कलनांकाकडे जाणार आहे, म्हणजे तो उकळण्याकडे जाणार आहे. जर कमी झालं तर तो द्रवकडे येणार आहे. तापमान वाढलं की वायू, तापमान कमी झालं की द्रव. त्यामुळे संगणन बिंदू आणि उत्कलनांक बिंदू हे नेहमी एकच असतात. तर हे झालं आता उत्कलनांक. उत्कलनांक आपण कुठून बघितलं, उत्कलनांक हे द्रवातून वायूकडे जाण्याकडे बघितलं आपण. आता पुढचं आपल्याला आहे ते म्हणजे गोठण. म्हणजे हे काय तर द्रवातून स्थायू, म्हणजे आपण हे बघितलं द्रवातून वायू होण्याकडं. आता पुढचं आहे द्रवातून स्थायू होण्याकडं. म्हणजे आता पाणी समजा गोठलं, पाण्याचा बर्फ झाला तर तेव्हा काय होईल तर त्याला आपण म्हणणार गोठणं. गोठणे, आता पाण्याचं गोठणे आहे. पाणी कधी गोठतं आहे 0 अंश सेल्सिअसला पाणी गोठतं. पाण्याच्या 3 अवस्था आहेत. म्हणजे 0 अंश सेल्सिअसला पाणी स्थायू असतं, त्यानंतर 0 पासून 100 पर्यंत ते द्रव असतं आणि 100 अंश सेल्सिअसला ते वायू होतं. म्हणजे 0 पासून 100 पर्यंत ते काय असतं द्रव असतं. तर हे 0 अंश सेल्सिअसला स्थायू, 100 पर्यंत ते द्रव आहे आणि 100ला त्याचं वायू रूपात व्हायला सुरू होतं. तर आता 0 अंश सेल्सिअसला पाणी स्थायू होणार आहे. म्हणजे जर समजा आपण पाणी घेतलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं तर पाणी थंड होत जाईल. पण पाण्याचा बर्फ कधी व्हायला सुरू होईल जेव्हा त्याचं तापमान 0 अंश सेल्सिअसला पोहोचेल तेव्हा त्याचा बर्फ व्हायला सुरू होईल. त्याला आपण काय म्हणतो गोठण बिंदू. तर गोठण बिंदू म्हणजे काय असतं, जेव्हा कुठलाही द्रव हा स्थायू रूपात व्हायला सुरू होतं
त्याला आपण म्हणतो गोठण बिंदू. तर आता गोठण बिंदू झालं. आता जर समजा पाणी स्थायू रूपातून पुन्हा द्रव रूपात व्हायला लागलं, म्हणजे बर्फ वितळायला लागला, तर त्याला विलयन म्हणतात. विलयन म्हणजे एकमेकांपासून दूर जाणे, आपण त्याला विलयन म्हणतो. तर विलयन म्हणजे पाण्याचे जे एकमेकांचे कण आहेत ते एकमेकांपासून दूर जातात, त्यामुळे ते द्रव रूपात व्हायला सुरू होतं. तर त्यामुळे गोठलेल्या जर समजा बर्फाचं पुन्हा पाणी व्हायला लागलं तर त्याला विलयन असं म्हणतात. आणि पाण्याचा गोठण बिंदू आणि विलय बिंदू हे एकच आहेत. पण आपण पुन्हा हेच बघितलं की जर आता 0°C आहे, हा पाण्याचा गोठण बिंदू आहे. का तर पाण्याचं तापमान कमी करत गेलो आपण, 0°C पासून कमी झालं की ते गोठणार आहे, म्हणजे 0°C गोठलं. आता जर समजा आपला बर्फाचं तापमान समजा -10 आहे, -10°C आहे, -10 आहे. तर आता जर समजा याचं तापमान वाढत गेलं तर आता 0° पोहोचलं की त्याचं द्रव रूपात रूपांतर होणार आहे. म्हणजे हा काय झाला, तर हा विलय बिंदू पण झाला, कारण इथून पुढे तो द्रव होतोय. त्यामुळं 0°C हा पाण्याचा गोठण बिंदू पण आहे आणि विलय बिंदू पण आहे. 0° पासून तापमान कमी झालं की ते स्थायू होणार आहे, 0° पासून पाण्याचं तापमान वाढलं की ते द्रव होणार आहे. त्यामुळं 0°C हा पाण्याचा गोठण बिंदू पण असतो आणि विलय बिंदू पण असतो. तर हे आपण बघितलं उत्कलन आणि गोठण. आणि त्यामध्ये आपण आता हे नवीन बघितलं, काय बघितलं की पाण्याची वाफ होणे त्याला उत्कलन म्हणतात, वाफेचं पाणी होण्याला संघनन म्हणतात, आणि त्यानंतर पाण्याचा बर्फ होण्याला गोठणे म्हणतात, आणि बर्फाचं पाणी होण्याला विलयन असं म्हणतात. त्यामुळे आता आपण हे अवस्थांतर जे बघितलं तर ते आता पुन्हा एकदा बघू. फक्त आता त्यामध्ये ह्या ज्या कन्सेप्ट होत्या की उत्कलन ही एक होती, दुसरं होती संघनन, तिसरं होती गोठण आणि चौथी होती विलयन. आता ह्या 4 गोष्टी आपण बघितल्या आणि ह्या 4 गोष्टी आता पदार्थांचे जे अवस्थांतर आहे त्याच्यामध्ये आपण आता बघू. आता जर स्थायूचं रूपांतर जर द्रवमध्ये होत असेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, आपण त्याला म्हणणार आहे विलयन. म्हणजे आपण हे बघितलं की बर्फाचं रूपांतर जेव्हा परत पाण्यात होतं तर तेव्हा आपण विलयन म्हणतो. आता जेव्हा द्रवाचं रूपांतर वायूत होईल, तेव्हा आपण काय म्हणणार त्याला, तर उत्कलन म्हणणार आहे, कारण ते उकळायला सुरू होईल. आता जेव्हा वायूचं रूपांतर परत द्रवामध्ये होईल, होतं, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला, तर संघनन म्हणतो. आणि द्रवाचं रूपांतर स्थायीत होणं म्हणजे पाणी काय होतं, बर्फ होतं ना, पाणी गोठतं, तर हे आपण बघितले गोठण. तर हे झालं पदार्थांचे अवस्थांतर. की स्थायूचं रूपांतर जेव्हा द्रवामध्ये होतं तेव्हा आपण काय म्हणतो त्याला विलयन म्हणतो. द्रवाचं रूपांतर हे जेव्हा वायूमध्ये होतं, पाणी उकळतं, मग आपण उत्कलन असं म्हणतो. आता हे गोठणे आणि उकळणे हे शब्द आपल्या नेहमीच्या वापरातले आहेत, त्यामुळे यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. कन्फ्युजन फक्त यामध्येच होईल की विलयन कशाला म्हणतात आणि संघयन कशाला म्हणतात. तर आता स्थायूमधून जेव्हा द्रव होतो तर तेव्हा विलय होतो, त्यामुळं सेपरेट होतं एकमेकांपासून, त्यामुळे आपण त्याला विलयन असं लक्षात ठेवू शकतो. तर वायूचं रूपांतर जेव्हा द्रवात होतं तेव्हा संघनन आणि स्थायूचं रूपांतर द्रवात होतं तेव्हा विलयन. ह्याच फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायला कन्फ्यूज होऊ शकतात. तर हे आपलं अवस्थांतर आहे की स्थायूचं रूपांतर द्रवात होतं त्याला विलयन म्हणतात, द्रवाचं रूपांतर वायूत होतं त्याला उत्कलन म्हणतात, वायूचं रूपांतर जेव्हा द्रवात होतं तेव्हा त्याला संघनन म्हणतात, आणि द्रवाचं रूपांतर जेव्हा स्थायूत होतं त्याला गोठणे असं म्हणतात, तर गोठण म्हणतो आपण त्याला. तर हे झालं आपलं पदार्थांचे अवस्थांतर. त्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे पदार्थांचे गुणधर्म. आता हे पदार्थांचे गुणधर्म आहेत, म्हणजे हे सगळ्या पदार्थांना लागू होतील. तर त्यामध्ये आता पहिला जो आहे तो आहे ठिसूळपणा. आता ठिसूळपणा त्याला ब्रिटलनेस असं म्हणतात. एखादी गोष्ट ब्रिटल असणे म्हणजे ठिसूळ असणे. ठिसूळ असणे म्हणजे काय असतं, तर जर समजा आता आपल्याकडून काच जमिनीवर पडली तर ती काच काय होणार आहे, काच फुटणार आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होणार आहेत. मग आपण त्याला काय म्हणणार की ती गोष्ट कशी आहे, ठिसूळ. म्हणजे जी गोष्ट पडल्यानंतर फुटते, आरसा पण फुटतो, काच पण फुटते, तर त्याला आपण काय म्हणतो, ठिसूळ. आता ठिसूळ म्हणजे अजून काय काय असतं, तर समजा आता खडू असतो. खडू पण जर समजा मोठा असेल आणि तो जमिनीवरती पडला तर तो पण फुटतो, त्यामुळे आपण काय म्हणतो की खडू पण ठिसूळ आहे. आता प्रत्येक वेळी फुटेल असं नाही, पण तो फुटू शकतो.
तर त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, ठिसूळपणा. ठिसूळ असणे म्हणजे काय की ते पडलं जमिनीवर समजा किंवा कठीण भागावरती जर पडलं तर ते फुटू शकतं, त्याला आपण म्हणतो ठिसूळ. दुसरं असतं कठीणपणा. आता कठीणपणा कशावरनं की जर समजा आता यामध्ये आता दोन गोष्टींची तुलना करू आपण, की आता समजा एक काचच घेऊ आणि दुसरं समजा आपण पीठ मळलेलं घेऊ. जर समजा आपल्याला आपण एखादा खिळा वगैरे घेतला आणि तो काचेत घुसवायचा प्रयत्न केलाय, फेकून मारायचा नाही किंवा हातोड्याने मारायचा नाही, तर हाताने समजा तो काचेत घुसवायचा प्रयत्न केला किंवा समजा दगडात घुसवायचा प्रयत्न केला, तर तो घुसणार आहे का, तर तो घुसणार नाही. दगडात घुसणार आहे का, तर घुसणार नाही. हातोड्याने मारल्यावर घुसेल तो, पण हातोड्याने न मारता असं हाताने घुसवायचा प्रयत्न केला तर तो घुसणार नाही. पण तेच जर समजा आपण पिठात बघितलं तर पीठ मळल्यानंतर जर समजा त्यामध्ये खिळा घुसवायचा प्रयत्न केला तर तो खिळा घुसणार आहे. म्हणजे काय झालं, तर काच हे कठीण आहे, पीठ हे कठीण नाही आहे, म्हणजे हार्ड नाही आहे. तर आता हे हार्ड असण्याच्या लेवल असतात. आता यामध्ये आता याचं एक आपण नेहमी ॲप्लिकेशन कुठलं घेतो, तर आता आपल्या मोबाईलचे जे कव्हर असतं, तर मोबाईलचं जे कव्हर आहे म्हणजे जे काचेचं कव्हर आहे ते पण आता जरा थोडंसं जास्त कठीण असलेलं असतं. म्हणजे त्याने आपल्या समजा आता चावी वगैरे असेल तर त्याने त्याच्यावर ओरखडे उमटत नाहीत किंवा समजा खिळ्याने पण उमटत नाहीत. मग ते काय झालं तर ते कठीण काच आहे, ती हार्ड काच आहे ती. पण तेच जर समजा हिरा घेतला तर हिऱ्याने मात्र काचेवरती त्या आपल्या मोबाईलच्या कव्हरवरती तो जो ओरखडा आहे तो उमटेल. का उमटेल, तर हिरा जास्त कठीण आहे काचेपेक्षा. तर हे मग काय झालं की हे कठीण, किती कठीण किंवा कमी कठीण जास्त कठीण असं होतं. पण कठीण असणं म्हणजे हे असणं की जर समजा आपण त्यामध्ये घुसवायचा प्रयत्न केला एखादी गोष्ट तर ती घुसेल. जर घुसेल तर ते कठीण आहे, तर जर घुसेल तर ते कठीण नाही आणि जर नाही घुसलं तर ते कठीण आहे. म्हणजे आपल्या मोबाईलच्या कवरची काच आहे ती जास्त कठीण आहे का हिरा, तर हिरा जास्त कठीण आहे. पण काच जास्त कठीण आहे का पीठ जास्त कठीण आहे मळलेलं, तर काच कठीण आहे. मग हे कशावरून ठरेल, तर त्यामध्ये ते घुसवणं किती सोपं आहे. त्यानंतर आता तिसरी आहे ती म्हणजे स्थितिस्थापकता. आणि याला इंग्लिश शब्द आहे तो जरा सोपा आहे, इलॅस्टिक. तर इलॅस्टिसिटी. आता स्थितिस्थापकता म्हणजे काय, तर एखादी गोष्ट परत मूळ पदावरती येणं. म्हणजे याचं उदाहरण काय, तर आता समजा आपलं रबर बँड असतं, जर आपण ते ताणलं आणि परत सोडलं तर रबर त्याच्या मूळ त्याच्या आकारात परत येतं. तर त्याला आपण काय म्हणतो, ते इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक नेहमी काय असतं, तर जर समजा ती ताणली आणि ती जर सोडली तर ती परत त्याच्या मूळ आकारामध्ये येते, तर त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक. तर इलॅस्टिसिटी ही पण एक प्रॉपर्टी आहे. स्थितिस्थापकता, जर आपण ताणली तर ते आकार बदलेल, पण जर सोडल्यानंतर ती मूळ आकारात परत येईल, त्याला आपण काय म्हणतो, स्थितिस्थापकता. त्याच्यानंतर आता पुढचं आहे ते म्हणजे प्रवाहिता. प्रवाहिता म्हणजे काय, फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे काय आहे, फ्लूइड. जर फ्लूइड असेल किंवा समजा आता प्रवाह आहे, म्हणजे जर समजा आता आपण पाणी आहे, पाणी जर पकडलं आणि समजा आपण एक दुसरी वस्तू पकडू, समजा मध पकडू, तर मध आणि पाणी, आता यातलं जर समजा आपण जमिनीवरती टाकलं थोडासा उताराच्या दिशेने, जमिनीवरती म्हणजे समजा आपल्या फरशीवरती वगैरे टाकलं पण उताराच्या दिशेने, तर कोण जास्त वेगाने वाहणार आहे, पाणी जास्त वेगाने वाहील का जमीन जास्त, का मध जास्त वेगाने वाहील, तर या दोघांमध्ये पाणी जास्त वेगाने वाहणार आहे. तर आपण मग तेव्हा काय म्हणू की पाण्याला जास्त प्रवाहिता आहे. म्हणजे आता हे पाणी जास्त प्रवाही आहे मधापेक्षा, तर आपण मग असं म्हणू की प्रवाहिता कोणाची जास्त आहे, पाण्याची जास्त आहे. तर पदार्थाची ही पण एक गुणधर्म असतो की पदार्थाला फ्लुइडिटी असते, प्रवाहिता असते, ती कमी असेल किंवा जास्त असेल. आता समजा पाणी जास्त वेगाने वाहतं तर पाण्याची प्रवाहिता जास्त आहे मधापेक्षा, तर ह्याला आपण म्हणतो प्रवाहिता. आता त्यानंतर पुढचं आहे घनता. घनता म्हणजे काय असतं, तर घनता आता सोप्या शब्दात बघायचं झालं तर जर समान आकाराच्या दोन वस्तू घेतल्या, समान आकाराच्या दोन वस्तू घ्यायच्या, त्यामध्ये जी जास्त जड असेल तर त्याची घनता जास्त आहे असं म्हणायचं. म्हणजे जर समजा आता आपण एक दगड घेतला ज्याचा आकार समजा 1 फूट रुंद, 1 फूट उंच आणि 1 फूट लांब आहे, म्हणजे आता 1 बाय 1 फूटचा समजा दगड घेतला आणि जर तेवढ्याच आकाराचा आपण समजा दुसरी एखादी वस्तू घेतली, समजा प्लॅस्टिकचा एखादा बॉक्स घेतला, तर यामध्ये जास्त जड कोण असेल,
तर प्लॅस्टिक आणि दगड यांच्यामध्ये दगड जास्त जड जाईल आपल्याला. समान आकाराचा दगड आणि समान आकाराचं प्लॅस्टिक किंवा समान आकाराचा समजा दगड आणि समान आकाराचा थर्माकोल आपण म्हणू, तर यामध्ये जड कोण जाईल? तर दगड जड जाणार आहे. मग यावेळी आपण काय म्हणणार? दगड समान आकाराचा असूनही दगड जास्त जड आहे. का जड आहे? तर दगडाची घनता जास्त आहे. तर घनता म्हणजे काय? तर समान आकाराच्या दोन वस्तू घ्यायच्या, त्यातली जी जड असेल त्याची घनता जास्त असते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता घनताला एक सूत्र पण आहे, पण सध्या आपण हे लक्षात घेऊया की घनता म्हणजे काय. तर समान आकाराच्या दोन वस्तू घ्यायच्या, त्यामधली जी जड असेल त्याची घनता जास्त, जी हलकी असेल त्याची घनता कमी. म्हणजे समान आकाराचा थर्माकोल आणि समान आकाराचा दगड जर घेतला तर त्यामध्ये जास्त जड कोण आहे? दगड आहे. म्हणजे घनता कोणाची जास्त आहे? दगडाची आहे. आता या घनताचा अजून एक गोष्ट ही पण असते की आता पाण्याला पण घनता आहे. म्हणजे पाण्याला पण वजन आहे. वजन आहे म्हणजे घनता आहे. आणि आता लाकूड पाण्यावरती तरंगतं, तर ते कुठल्या परिस्थितीमध्ये तरंगतं? तर ते नेहमी घनतेवरती अवलंबून असतं. की जर समजा आपण लाकूड घेतलं आणि तेवढ्याच आकाराने असलेलं पाणी घेतलं, तर यामध्ये पाणी जड आहे का लाकूड जड आहे? तर जर पाणी जड असेल तर पाण्याची घनता जास्त आहे, लाकडाची कमी आहे. मग त्यावेळी ते तरंगणार आहे. जर पाण्याची घनता जास्त असेल तरच तरंगेल. जर त्या वस्तूची घनता जास्त असेल तर ती बुडणार आहे. म्हणजे आता समान आकाराचं पाणी आणि समान आकाराचा दगड घेतला तर त्यामध्ये दगड जास्त जड आहे, त्यामुळे दगड पाण्यामध्ये बुडणार आहे. किंवा समजा लोखंड घेतलं तर ते बुडणार आहे. पण समान पाणी घेतलं आणि तेवढ्याच आकाराचं जर समजा थर्माकोल घेतला तेवढ्याच आकाराचा, तर त्यामध्ये थर्माकोल जास्त जड आहे की पाणी जास्त जड आहे? तर पाणी जड आहे, थर्माकोल हलका आहे. थर्माकोल हलका आहे म्हणजे थर्माकोल तरंगणार आहे. तर तरंगणार आहे की बुडणार आहे हे कशावरून ठरेल? तर हे नेहमी घनतेवरून ठरेल. घनता कशी? तर घनता अशी की समान आकाराच्या वस्तू घ्यायच्या, त्यामध्ये जी जड त्याची घनता जास्त. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर पुढचं आहे की पुढचा गुणधर्म काय आहे पदार्थाचा? तर विद्राव्यता. त्याला काय म्हणतो आपण? सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय? जर समजा आता पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपण मीठ टाकलं तर मीठ थोड्या वेळाने दिसण्याचं होतं. मग मीठ काय झालं? विरघळलं. किंवा साखर टाकली तर साखर पण काय होते? विरघळते. तर मग आपण त्याला काय म्हणतो की ते विरघळले, डिझॉल्व झालं. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सोल्युबिलिटी. तर विद्राव्यता म्हणजे काय? तर विरघळणे. पाण्यामध्ये मीठ किंवा साखर विरघळते म्हणजे आपण काय म्हणतो की पाणी हे विद्राव्य आहे. तर विद्राव्यता ह्या पण एक पदार्थाचा गुणधर्म आहे. आणि आता त्याच्यानंतर पुढचं आहे की पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. तर आता समजा याचं उदाहरण काय? तर काच उदाहरण आहे याचं. की आपल्याला काच असेल तर काचेच्या आरपार पलीकडचं दिसतं. आता सगळ्याच काचांमधून दिसत नाही, काचेमध्ये पण प्रकार आहे. पण आता काचेमधून आरपारचं दिसू शकतं, पण तेच समजा भिंतीच्या आरपार दिसणार नाही. तर आपण काय म्हणतो की काच ही पारदर्शक आहे. जर आपल्याला पलीकडचं दिसत असेल तर आपण त्याला पारदर्शक म्हणतो, आणि जर आपल्याला पलीकडचं दिसत नसेल तर अपारदर्शक असं म्हणतो. तर हे ट्रान्सपरंट किंवा नॉन ट्रान्सपरंट असं हे आहे. तर हे झाले पदार्थांचे गुणधर्म. ठिसूळपणा म्हणजे काय? तर पडलं की फुटतं, त्याला आपण म्हणतो ठिसूळ. त्यानंतर कठीणपणा काय? तर किती वस्तू ती कठीण आहे. म्हणजे आता आपण मळलेल्या पीठ आणि काचचं उदाहरण घेतलं तर कोण कठीण आहे? काच जास्त कठीण आहे, पीठ कमी कठीण आहे. त्यानंतर स्थितिस्थापकता म्हणजे इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूवरती ताण दिला किंवा दाब दिला तर त्या वस्तूचा आकार बदलतो, पण तो ताण किंवा दाब समजा काढून घेतला तर ती वस्तू परत त्याच्या मूळ आकारात येते. त्याला आपण म्हणतो स्थितिस्थापकता, इलॅस्टिसिटी. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? प्रवाहिता. प्रवाहिता म्हणजे काय आहे की जर समजा उताराच्या दिशेने पाणी आणि मध सोडलं तर कोण जास्त वेगाने वाहणार आहे? पाणी जास्त वेगाने वाहणार आहे. मग आपण काय म्हणतो की पाण्याला जास्त प्रवाहिता आहे, मधाला कमी आहे, तर आपण त्याला म्हणतो प्रवाहिता. त्यानंतर डेन्सिटी, घनता. घनता म्हणजे काय असतं? तर जर समान आकाराच्या दोन वस्तू घेतल्या तर त्यामध्ये जी वस्तू जड असेल त्या वस्तूची घनता जास्त असेल, जी वस्तू हलकी असेल त्या वस्तूची घनता कमी असेल. तर घनता ही पण एक पदार्थाचा गुणधर्म आहे. काही वस्तूंची, काही पदार्थांची घनता जास्त असते, काहींची कमी असते. म्हणजे पाण्याची जास्त आहे, लाकडाची कमी आहे, किंवा पाण्याची जास्त आहे, थर्माकोलची कमी आहे, म्हणून ते पाण्यावरती तरंगतात. पण पाण्यापेक्षा लोखंडाची जास्त आहे, त्यामुळे लोखंड पाण्यामध्ये बुडणार आहे. तर हे असतं घनता. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? तर विद्राव्यता. म्हणजे पाण्यामध्ये मीठ किंवा साखर टाकलं तर ते विरघळतं, तर आपण त्याला काय म्हणतो? विद्राव्यता.
आणि त्याच्यानंतर पुढचं काय आहे तर पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय तर आपल्याला त्या वस्तूच्या आरपारचं पलीकडचं दिसत असेल तर आपण त्याला म्हणतो पारदर्शकता, आणि जर दिसत नसेल तर अपारदर्शकता. तर हे झालं वस्तू पदार्थांचे गुणधर्म. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे, तो या धड्यातला शेवटचा भाग आहे, आणि तो काय बघायचा आहे तर धातूंचे गुणधर्म आपल्याला या धड्यामध्ये बघायचे आहेत. आता धातूंची एकूण 6 गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. आता त्यातला पहिला जो आहे तो कुठला आहे तर तो आहे तन्यता. त्याला काय म्हणतो डक्टॅलिटी. तन्यता म्हणजे काय तर जर समजा आपल्याला एखाद्या वस्तू असेल, समजा आता लोखंड आहे तर आपल्याला लोखंडाची तार बनवता येते का, तर एखाद्या वस्तूची जर आपल्याला तार बनवता आली तर त्याला आपण म्हणतो की तन्यता आहे. म्हणजे आता धातूंची तार बनवता येते, जनरली बनवता येते, त्यामुळे आपण काय म्हणतो की धातूंना तन्यता असते. आता हे सगळे धातूंचेच गुणधर्म आहेत, त्यामुळं धातूंची तार बनवता येते. म्हणजे आपल्याला लोखंडाची तार बनवता येते, तांब्याची तार बनवता येते, आपल्याला ॲल्युमिनियमची तार बनवता येते. तांब्याची तार आपण ज्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर आहेत त्याच्यामध्ये तांब्याचीच तार वापरतो. ॲल्युमिनियमची तार बनवता येते, तर आपल्याला तार बनवता येते. तर तार बनवण्याचा गुणधर्म म्हणजे तन्यता आहे. सोन्याच्या पण तारा बनवता येतात, त्याच्यापासूनच आपले मोस्टली जे दागिने असतात ते बनतात. तर ते सोन्याला तन्यता गुणधर्म आहे, म्हणूनच ते दागिने बनवता येतात. तर तार बनवता आली तर त्याला काय म्हणतो आपण डक्टॅलिटी. पण तेच आता समजा लाकडाची तार नाही बनवता येत, लाकडाला आपण आकार देऊन देऊन बारीक बनवू शकतो, पण आपण जसं लोखंडाची तार बनवू शकतो तसं लाकडाची तार बनवू शकत नाही. त्यामुळं धातूंचा गुणधर्म आहे. दुसरं काय आहे तर वर्धनीयता, मॅलेबिलिटी म्हणतात. तर वर्धनीयता म्हणजे काय असतं, जर समजा आता आपण एखादं लोखंड घेतलं तर लोखंडाला ठोकून 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 आपण त्याचा पत्रा बनवू शकतो. मग जर पत्रा बनवता आला तर त्याला म्हणतात वर्धनीयता. तन्यता म्हणजे तार बनवता येणे, वर्धनीयता म्हणजे पत्रा बनवता येणे. म्हणजे आता धातूचा पत्रा बनवता येतो, आपण तो वापरतोच. सोन्याचा पण पत्रा बनवता येतो, त्यामुळेच दागिन्यांमध्ये वेगळे वेगळे आकार वगैरे देता येतात. चांदीचा पण त्यामुळेच देता येतात. म्हणजे जर समजा सोन्याला किंवा चांदीला जर वर्धनीयता आणि तन्यता गुणधर्म नसते तर आपल्याला दागिने बनवता आले नसते. तर हे तन्यता किंवा वर्धनीयता हे दागिने किंवा समजा वेगळ्या वेगळ्या वस्तूंना आकार देण्यासाठी गरजेचे असतात. जर आपल्याला त्याचे तार बनवता आले तर तन्यता, पत्रा बनवता आला तर वर्धनीयता. आता हे ठोकून ठोकून आकार बदलता येतात, ते धातूंचं अजून एक वैशिष्ट्य आहे, त्यामुळेच आपण त्या तार किंवा पत्रा बनवू शकतो. तर धातूंचा आकार आपण बदलू शकतो ठोकून ठोकून. तर ते तन्यता आणि वर्धनीयता झालं. आता त्याच्यानंतर वाहकतेवरून 2 वाहकता असतात नेहमी. एक असतं उष्णतेचा वाहक आणि एक असतं इलेक्ट्रिसिटीचा, विद्युतचा वाहक. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि हीट कंडक्टिव्हिटी. आता विद्युत वाहकता म्हणजे जर समजा आपण वायरला एका बाजूने इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय जर दिला तर त्यातून दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिसिटी वाहते का. जर समजा एका बाजूकडून आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिला तर दुसऱ्या बाजूला ती इलेक्ट्रिसिटी घेऊन जाते का. याला आपण म्हणतो की इलेक्ट्रिसिटीचं किंवा विद्युततेचं वहन होतं. याला काय म्हणतो आपण विद्युत वाहकता. तर धातू हे विद्युततेचे वाहक असतात. जर आपण धातूला म्हणजे समजा लोखंडाला एका बाजूने इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय दिला तर दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिसिटीचं वहन होतं. किंवा समजा आता तांबे आहे, किंवा समजा तांब्याच्या तर आपण ज्या वायर वापरतो इलेक्ट्रिसिटीच्या त्यामध्ये तांब्याच्याच तार असतात. तर ते यासाठीच वापरता येणं शक्य आहे की त्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होते, विद्युततेचं वाहक होतं. आता सोनं किंवा चांदी आहे त्यांचं पण होतं, आणि त्या खूप बारीक असतात, आणि सोने चांदी हे दोन्ही गोष्टी खूप चांगल्या विद्युततेच्या वाहक आहेत. त्यामुळं जे कॉम्प्युटर किंवा मोबाईल्स वगैरे आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा खूप बारीक वायर, खूप बारीक तारा जेव्हा पाहिजे असतात तेव्हा त्या सोन्या किंवा चांदीच्या वापरल्या जातात. तर सोनं किंवा चांदी पण विद्युततेचा वाहक आहे. सोनं आणि चांदी पण धातूच आहेत. तर धातू हे इलेक्ट्रिसिटीचे वाहक असतात. तर हे पण एक धातूंचा गुणधर्म आहे. त्यानंतर उष्णतेचा वाहक. आता उष्णतेचा वाहक म्हणजे काय तर सहजासहजी आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो की जर समजा आपण आता गॅस ऑन केला आणि त्याच्यावरती जर समजा आपण लोखंडाची सळई ठेवली तर लोखंडाची सळई समजा आपल्या हातात, त्याचा दुसरा एंड आपल्या हातात असेल तर लोखंडाची सळई तापल्यानंतर आपल्याला पण ती पोळणार आहे. म्हणजे काय झालं, एका बाजूने तापवली तर ती सगळीच्या सगळी तापलेली आहे. तर त्याला आपण काय म्हणतो की जो भाग त्याचा गॅसवरून होता तो पण तापलेला आहे.
म्हणजे काय झालं तर लोखंड एका बाजूने जर समजा तापलं तर त्या दुसऱ्या बाजूला पण त्याचे जी उष्णता आहे ती पाठवतं. म्हणजे काय झालं, उष्णतेचं वहन केलं. जसं इलेक्ट्रिसिटीचं वहन केलं तसं उष्णतेचं पण वहन केलं. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, हीट कंडक्टिव्हिटी. पण तेच आता समजा लाकूड असेल तर ते एका बाजूला जर तापलं तर तो दुसऱ्या बाजूला ते त्यातली उष्णता नेणार नाही. पण लोखंड नेईल किंवा समजा धातू असतील ते नेतील. तर त्यामुळं धातू हे विद्युततेचे पण वाहक असतात आणि उष्णतेचे पण वाहक असतात. तर हे धातूंच्या गुणधर्मामध्ये हा चौथा गुणधर्म झाला की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते, हीट कंडक्टिव्हिटी असते. उष्णतेचं पण वहन करतात आणि विद्युतचे पण वहन करतात. आता त्यानंतर पुढचं काय आहे तर चकाकी. चकाकी म्हणजे काय, आता धातूला स्वतःची एक अशी नैसर्गिकरित्या चमक असते. म्हणजे धातू जरा थोडेसे चमकतात तर त्याला आपण म्हणतो चकाकी. धातूंना जरा चकाकी असते. अधातूंना ती नसते, जनरली नसते. काही अधातू आहेत त्यांना ते असते, म्हणजे आयोडीनला असते. तर धातूंना एक नैसर्गिकरित्याच एक चकाकी असते. आणि धातूचे पुढचा गुणधर्म काय तर धातूला नादमयता असते. नादमयता असते म्हणजे काय तर जर समजा आपण धातू घेतला आणि त्या धातूवर दुसरा धातू मारला किंवा समजा दगड जरी मारला तरी एक आवाज येतो आपल्याला. तर तो व्यवस्थित छान असा आवाज येतो. छान म्हणजे व्यवस्थित ऐकू येईल असा तरी आवाज येतो. त्याला आपण काय म्हणतो मग नादमयता. म्हणजे धातूवर जर समजा दुसरा धातू आदळला आपण तर त्याच्यातून आवाज येतो. म्हणजे लोखंडावर लोखंड आपटलं किंवा लोखंडावर दगड जरी आपटला किंवा समजा कोणावरही दुसरा धातू जर समजा आपण धातूवर धातू मारला तर त्याचा एक आवाज आपल्याला येतो. तर ते काय असतं मग नादमयता असते. अधातूंना ते असेल असं नाही. तर हे नादमयता, त्याला सोनॉरिटी असं म्हणतात. तर हे धातूंचे गुणधर्म आहेत. धातूंचे गुणधर्म कुठले कुठले आहेत तर तन्यता. तन्यता म्हणजे काय तर त्यातून तार बनवता येणे. वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय तर त्यातून पत्रा बनवता येणे. त्यानंतर विद्युत वाहकता म्हणजे काय तर त्यातून इलेक्ट्रिसिटी वाहून जाणे. त्यानंतर उष्णता वाहकता म्हणजे काय तर त्यातून उष्णताचं वहन होणे. त्यानंतर चकाकी. धातूंना एक नैसर्गिकरित्याच एक चकाकी असते. आणि पुढचा आहे नादमयता. म्हणजे जर समजा आपण धातूवरती धातू जर आदळला तर त्याचा एक आवाज येतो. तर हे झाले धातूंचे गुणधर्म. आणि हा धडा इथं संपतो. आपण काय काय बघितलं टोटल, आपण बघितलं की पदार्थ बघितले, पदार्थांच्या नंतर पदार्थांच्या अवस्था बघितल्या, स्थायू, द्रव, वायू. त्याच्यानंतर आपण अवस्थांतर बघितलं की पदार्थाला उष्णता दिली किंवा उष्णता काढून घेतली तर त्याची अवस्था बदलते, मग त्याला आपण अवस्थांतर असं म्हणतो. त्यानंतर आपण तापमापी आणि तापमान बघितलं की तापमापीमध्ये पारा का वापरतात आपण ते पण बघितलं. त्यानंतर आपण उत्कलन आणि गोठण हे गोष्टी बघितल्या. आणि त्यामध्ये आपल्याला 2 नवीन गोष्टी कुठल्या आल्या, संघनन आणि विलयन. तर ह्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपण पदार्थांचे गुणधर्म बघितले की ठिसूळपणा, कठीणपणा, स्थितिस्थापकता, प्रवाहिता, घनता, विद्राव्यता आणि पारदर्शकता हे 7 पदार्थांचे गुणधर्म बघितले. आणि त्यानंतर धातूंचे गुणधर्म बघितले, ते 6 बघितले. कुठले कुठले बघितले, तन्यता, वर्धनीयता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, चकाकी आणि नादमयता. तर हा धडा आपला इथं संपला.